हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईफ. कसे सर्व मस्त मजेत असतील. तर आता मी बसलेले आहे गॅलरीमध्ये. तर हे करायचं आहे, भाजी निवडायची आहे. तर मेथीची भाजी आणलेली आहे. अजून एवढी स्वस्त होती, 10 रुपयाला 5 रुपयाला 10 रुपयाच्या 2. काल 20 रुपयाला आणलेली. भाव वाढलेले आहेत. चांगले, शेतकऱ्याचं चांगलं झालं पाहिजे. तर आम्ही गेले होते थेऊरच्या गणपतीला, मस्त गेले, दर्शन वगैरे करून आलेले आहे. आता थोडंसं हे झालं, माझं सर्व काम झालं. मग म्हणलं की आता भाजीची तयारी ती करावी लागणार आहे. काल आणली होती पण काल काही निवडता आली नाही आहे, म्हणून म्हणलं की आज निवडावी. आता मला जायचं आहे लायब्ररीमध्ये. आज माझं पुस्तक पूर्ण वाचून झालेलं आहे. आता पूर्ण म्हणजे अजून किती राहिलेले असतील पानं, अजून 6-7 पानं राहिलेली आहेत वाचायची. तर किती पानांचं आहे, पूर्ण 224 पानांचं पुस्तक आहे. तर मी चॅलेंज घेतलं होतं, मी 8 दिवसातच ते पूर्ण पुस्तक वाचून काढलेलं आहे. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीचं चॅलेंज घेतलंच पाहिजे की मी ती गोष्ट करूच शकते आणि करत राहायचं. पण काय असे असतात ना गोष्टी की त्या आपल्या हाताबाहेर असतात, की आपण त्याच्यासाठी किती पण प्रयत्न करत असून तरी पण ते प्रयत्न थोडेसे कमी पडतात. तिथं आपले एफर्ट्स असतात ते थोडेसे कमी लागतात असं आहे. आणि ते नाही होत. म्हणजे आपलं असतं ना, काय म्हणतात त्याला, नशिबात, त्या गोष्टी झाल्याशिवाय राहत नाही, होतातच त्या गोष्टी. म्हणून करत राहायचं, फक्त प्रयत्न नाही सोडायचे. आणि ह्या पुस्तकात तेच आहे, प्रयत्न नाही सोडायचे, गिव अप नाही करायचं कोणत्याच गोष्टीत. नाही म्हणजे नाहीच. ज्या गोष्टीत करायचं ना त्या गोष्टीत केलंच पाहिजे, की आपल्यामुळं नाही झालं पाहिजे कोणाला त्रास. आपण चांगल्या हेतूने करतो, चांगल्या हेतूनेच हे करायचं, करत राहायचं. चॅलेंज एक्सेप्ट करा, स्वतःला स्वतःचं चॅलेंज द्या आणि एक्सेप्ट करा. असं नाही आहे की बाबा कोणी आपल्याला चॅलेंज दिलं पाहिजे आणि काय. आणि कशी म्हणजे एखाद्या गोष्टीची आपण सवय लावून घेतो आणि ती गोष्ट जर आपण नसं घेतो त्या गोष्टीचा खूप त्रास होतो आपल्याला. म्हणून सवयीच अशा गोष्टींची लावून घ्या ना की त्याच्यापासून आपल्याला त्रासच झाले नाही पाहिजे. कसला म्हणजे कसलं, आपण मस्त म्हणतो की मी नाही त्रास करून घेत, मी नाही असं, मी नाही तसं, मी नाही कशाला घाबरत. आपण प्रत्येक गोष्टीला, काही गोष्टींना घाबरत पण असतो आणि काही गोष्टींचा आपल्याला त्रास पण होत असतो, बरोबर आहे ना. म्हणून अशा गोष्टींची सवय लावून घेतली पाहिजे की ती जरी गोष्ट आपल्यापासून लांब गेली तरी पण आपल्याला त्या गोष्टीचा त्रास नाही झाला पाहिजे, कसला म्हणजे कसलाच. आणि प्रत्येक म्हणजे लांब गेली, जवळ आली, कोणती गोष्ट, सजीव असो निर्जीव असो, कोणती गोष्ट, तरी पण त्याच्यातून आपण काय शिकलो आहे ना हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यातून आपण शिकतच राहायचं आहे कोणती गोष्ट. म्हणून लांब गेली म्हणून त्याचं दुःख पण नाही वाटलं पाहिजे आणि ती जवळ आहे म्हणून त्याचं जास्त सुख पण नाही वाटलं पाहिजे. कारण ते जास्त आपल्याला आनंद पण आपल्या कधी दुःखाचं कारण बनून ते सांगू शकत नाही, बरोबर आहे ना. म्हणून कोणत्याच गोष्टीचा लय आनंद पण नाही करायचा आणि लय दुःख पण नाही करायचं, न्यूट्रल, मीडियम ठेवायचं दोन्ही पण. कधी कधी काय असं होतं नाही का, आपल्याला अशी एखादी गोष्ट भेटते ना की त्यात आपल्याला एवढा आनंद होतो की आपण असं वाटतं की आपण तो कुठंच मावू शकत नाही. पण नंतर असं तर डबल दुःख भेटतं ना की ते कधी कधी सहन पण नाही होत. असं वाटतं नको आता सगळं सोडून जावं, बस आता काय करायचं बघून इथपर्यंत विचार येतात का. आणि ते विचार मला आलेले पण आहेत आणि मी स्वतः ते पण केलेलं आहे. पण त्याच्यातून पण काय का निघले बाहेर. अशी वेळ आली होती एकदा, तर आता बस, आता स्वतःला संपवायचं.
नव्हते होत काय गोष्टी सहन. त्याच्यातून निघालेला आहे आता. नंतर पुस्तकांचा सहारा घेतला, पुस्तकांचा आधार घेतला. पुस्तकांनी खरंच एवढं मला शिकवलं ना, प्रत्येक गोष्ट शिकवली. बोलण्यासाठी तर शिकवलंच आहे आणि कॉन्फिडन्स तर खूपच शिकवलेला आहे आणि स्वतःची इज्जत करायला खूप शिकवलं. कारण का जेव्हा आपण स्वतःची इज्जत करू ना, तेव्हाच खरंच स्वतःची इज्जत करणं खूप गरजेचं आहे. खूप म्हणजे खूप. आपण का कोणाकडून अपेक्षा ठेवायची की आपली कोणी इज्जत केली पाहिजे, आपल्याला कोणी चांगलं बोललं पाहिजे. अपेक्षाच नाही ठेवली पाहिजे, कोणत्याच गोष्टीची नाही अपेक्षा ठेवली पाहिजे. आपल्याला कसलंच नाही दुःख भेटणार. जेव्हा माणूस अपेक्षा करायला सुरुवात करतो ना, तेव्हा मग असा दुःखाचा आहे ना डोंगर डोंगर वाढत जातो, अपेक्षा आपण ठेवत गेलो तर. की का नसते मला कोणाकडूनच नाही ठेवली पाहिजे. आता पुस्तक मला एवढं देते, आपण त्याच्याकडून अपेक्षा ठेवू शकतोय का सांगा ना? नाही ठेवू शकत, कारण ते सजीव नाही. मग सजीव गोष्टीकडून पण असं सांगायचं की हेच नाही आहे मग, तरच माणूस एवढा नाही काय छान जगणार आहे ना. आणि लाईफ खरंच छोटी आहे, सगळ्यांना समजलं पाहिजे. आणि म्हणलं म्हणजे नाही का नाही होते, त्याला जास्त हे होतं. खूप छोटी लाईफ आहे, खूप खूप काय बघायचं आहे. हे तुम्हाला मी ना म्हणजे नाही का, माझं दुःख मला काय जास्त हे केलं, कारण की मी अपेक्षा ठेवत गेले. आता तेच बंद केलं. म्हणजे स्वतःला टाईम द्यायचा, फक्त स्वतःला टाईम द्यायचा. दुःख नाही सुख नाही. मी मला स्वतःला एवढं स्ट्रॉंग केलं ना, खूप. कशाची भीती हा प्रकार तर राहिलाच नाही, कसला म्हणजे कसलाच नाही राहिला. मला असं वाटतं की आता उलट कोणी नको मला डिस्टर्ब करायला, कोणी म्हणजे कोणीच नको. खूप मोठी मोठी भाजी आहे, तर कडू आहे का काही काय माहिती. मी त्या बाईला म्हणलं कडू लागून का, तर मला म्हणले की नाही लागणार कडू म्हणून, तर बघूया. तर त्याचबरोबर मी हरभरा पण आणलेला आहे. त्या हरभऱ्याचे मी घाटे तोडून घेणार आहे आणि भाजणार आहे, कारण काय काबुली हरभरा गावरण नाही आहे आणि काबुली हरभऱ्याला हे लागतो, असा गोड नाही लागत आहे, सपक सपक लागतो. हरभरा गोड लागला पाहिजे ना, पण सपक लागतं. बघू चला कंटिन्यू. प्रत्येकाचे दिवस असतात, प्रत्येकाचे दिवस येणार आहेत. प्रत्येकाला एक दिवस त्याच्या सामोरं जावंच लागणार आहे. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स नक्की करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.